देखणी पावे असे गुल्लार असा एक शब्द आहे. गुल करणे या ठिकाणी वज्र सुको हा वगैरे एक संस्कृत प्रचुरतेचा शब्द येऊन जातो. आणि डुक्कर द्या म्हणजे डुकराच्या संदर्भातला शब्द आहे. डुकरी जेव्हा पिलाला जन्म देते ती कधी एका पिलाला जन्म देत नसते, अनेक पिलांना एका वेळी जन्म देते. त्यामुळे डुक्कर द्या असे काही शब्द हे कवितेमध्ये हे प्रयोग आहे. ते झाडांच्या पावसाच्या कविताचं उल्लेख झाला. 22 तुकडे आहेत, पण त्या सगळ्या तुकड्याचा जन्मकाळ वेगळा वेगळा आहे. आणि मग अंतरही पुष्कळ काही त्यांच्या तुकड्यांमध्ये अंतर. पण कवितेची मांडणी त्यांनी अशा पद्धतीने केली ती कविता एकसंध वाटत. म्हणजे निरनिराळ्या काळात लिहिलेले तुकडे आणि त्याच्यात असलेलं अंतर हे मिटवून एका बाजूला एक एकसंध कवितेचं चित्र उभं करणं हे कौशल्य सुद्धा त्यांनी या संग्रहामध्ये प्रकट केले. तो वेगळा प्रयोग आहे त्या अर्थानं. आणि मग पावसाशी संबंधित असणारी जी प्रतिमा आहे, सगळ्या रूप आहे ती त्यांनी रेखाटली. त्यातलं एक मला आवडलेलं जे सगळ्यात शेवटचं रूप होतं ते त्यांनी वाचून दाखवलं. त्यामुळे त्या कवितेवर काही जास्त बोलत नाही. त्या अर्थानं 97 वेळ लेखन म्हणजे कवितांची 100 जवळपास त्यांनी गाठलेली आहे. अशा प्रकारचा संग्रह ज्या काळात यायला पाहिजे होता त्या काळापेक्षा हा खूप उशीर झालेला संग्रह आहे असं मला म्हणणं आहे. आणि त्याचे काही तोटेही आहेत एका अर्थाने. त्या तोट्यांकडे मी सगळ्यात शेवटी वळेल. या कविता वाचत असताना मी एक स्वतःची असा प्रयोग केला की त्यांनी अनायसा त्यांच्या संवादामध्ये त्यांच्या वयाचा उल्लेख झालेला आहे. आणि कवितेच्या खाली प्रत्येक ठिकाणी त्यांनी कवितेचा काळ दिलेला आहे, तारखा दिलेला आहे. त्यामुळे प्रत्येक कविता वयाच्या कितव्या वर्षी केली असा एक पाहिला प्रयोग. आणि तो माझ्या लक्षात असा आला की साधारणतः वय वर्ष 20 ते 35 या काळामधल्या सगळ्या प्रेम कविता आहेत. म्हणजे मगाच्या कोणीकरांचे उदाहरण होत आहे की ज्या काळात मी कुठेतरी ग्रस्त प्रेमात पडलेले असणार त्याचा एक अर्थ येईल पण सोडून घेऊ. पण त्या प्रेमाच्या कविताला नवतर प्रेमाची एक आहे म्हणजे गंध आहे त्या. आणि ते प्रेम कसं आहे पण ते नुसतेही प्रेम नाही आहे. त्या प्रेमाच्या अनेक गोष्टींच्या बद्दलही त्यांच्याकडे हे आहे. उदाहरणार्थ एक कविता पहा त्याच्यामध्ये. पोर वयात येत असताना तिला आगारगावचे नागरिकत्व मिळाले. हे आगारगाव नागरिकत्व होते कारण सोपं आहे तसं शब्द असलेले. पोर वयात येत असताना तिला आगारगावचे नागरिकत्व मिळाले. आता आगारगावचे रस्ते चुकलेलेच याला तिने काय करावं. तिचा रस्ता चुकला, घडून यायचे घडलं. आता ते घडून यायचे घडले त्याला पंचनामा होणार ना. हा समाज काही तसं सोडणार नाही तुम्हाला, ती व्यवस्था तरी सोडणार नाही. पोरीच्या डोहाळ्यांना फाशी देताना कृपया याचा विचार करावा युवा होता. म्हणजे जे वय कोणतं आहे, चुकण्याचं वय आहे, त्याच्यात काहीतरी प्रमाण घडला असेल हेही लक्षात घेऊन या बाईकडे पहा, तिच्याकडे पहा हे सांगणं सुद्धा धैर्याचं आहे. आईच्या कवितेचा पुष्कळ उल्लेख 2-3 ठिकाणी झाला. मला असं वाटतं आईची कविता ही राजाने लिहिलेली आहे. त्याच्यामध्ये त्याच्यातला इतिहासकार भाग आहे. कारण तो व्यासंगी आणि सखोल पद्धतीने इतिहास पाहतो आणि त्याचा अंदाज लावतो. त्या इतिहासकाराचं पहिलं काम हे असतं की अशा ज्या काही प्रचलित मिथपेढी आहेत त्याचं डिमिस्टिफिकेशन करणं. आणि आईवरची कविता जी आहे ते एका अर्थानं मातृत्वाचं, मातृत्वाच्या महानतेचं जे स्तोत्र आपल्याकडे घातलेलं आहे, सगळ्याच्या पूर्वाचा प्रयत्न केलेला आहे, त्याचं डिमिस्टिफिकेशन आहे. हे खरं नाही. कारण हे तिला तुम्ही एका बंधनामध्ये सगळ्या अडकवताय आणि त्या बंधनाचं उदात्तीकरण करून तिच्यातही जे रुजवताय आणि पुढच्या पिढ्यांमध्ये जे रुजवताय. आणि म्हणून आईवरची कविता लिहिणं देवानंदी त्याचा असा उल्लेख केला की आईपेक्षा बाई म्हणून ते या कवितेकडे तू पाहता येईल आहे. तर तिथे मला वाटते ते एक डिमिस्टिफिकेशनचा मोठा प्रोजेक्ट त्याच्यामध्ये मला दिसतो. तो इतिहासकाराच्या दृष्टीशिवाय येणं शक्य नाही. कारण मराठीमध्ये इतक्या आईवरच्या कविता आहेत, पुस्तकं आहेत. उत्तम गावड्यांचं एक आई समजून घेताना नावाचं पुस्तक आहे. पण त्याच्यात पुढे या प्रकारची दृष्टी आपल्याला येत नाही कारण त्याला इतिहास दृष्टी आवश्यक असते नाही. या सगळ्या संग्रहामध्ये दुःखाची वैशिष्ट्य व्यक्त करणारी कविता आहे. चिरंजीवसारखी कविता आहे.
प्रेमाच्या चुकांचा उल्लेख असणाऱ्या कविता आहेत. पती-पत्नीच्या नात्याचा त्यांनीच उल्लेख केला एका याच्यामध्ये. गरिबी आणि गरिबीतून निघालेल्या अनेक गोष्टी करायला लागल्या आणि त्याचा सराव होणं, या सरावावरची एक कविता स्थितप्रज्ञ म्हणून कविता त्यांनी संग्रहामध्ये घातली आहे. मित्र ही कविता वाचली आणि मात्र शिपाई वाचली. गम आणि डोंगराचा स्फोट करणारी कविता त्याच्यामध्ये आहे. प्रेम कविता लिहिताना सगळ्यात महत्वाचं असतं प्रेमात पडणाऱ्या माणसासाठी आपण प्रेमात पडलेलो आहोत आणि समोरच्यानेही ते प्रेम स्वीकारले, हा क्षण आयुष्यात पकडता येईल. हे फार महत्वाचं आहे आणि ते त्यांनी त्याच्या एका कवितेमध्ये अगदी फार महत्वाचं आहे. मी काही पुढे त्याच्या बाबतीत सांगतो. एकदा मोठी कविता आहे. कुठे तो क्षण आहे आणि तो कसा पकडायचा हे त्या कवितेने फार चांगल्या पद्धतीने सूचित केले. पाहिले होते तिला मी तरीही पाहिले नव्हते. पाहिले होते तिला मी तरीही पाहिले नव्हते. पुरेसे अंदाज माझे तिच्याही डोळ्यांना नव्हते. म्हणजे सुरुवातीची स्थिती आहे. होतो अभागी आंधळे डोळे असूनही आम्ही, तो स्थिती आता. भुलावू डोळ्यांचे खेळ कधीही रंगले नव्हते. शोधली सावली होती तलखलीच्या कहरातही. तलखली हा शब्द त्या ओढूशी संबंधित असणारा. फक्त किमया अभावी उन्हाचे तांदणे नव्हते. म्हणजे अजून ती किमया साधी झाली की जेव्हा उन्हाचं तांदळं वाटावं अशी काही परिस्थिती अजून आलेली नाही. रंगलो नाही फुलोनी आलोच नाही असे नाही. मनात रंगले फुलून आले सगळं झालं. अंतरंगाच्या तरीही फुलांना वेचले नव्हते. तरीही अंतरंग कळलेले नाही. पाहिले ऐसे परंतु एकदा आम्ही आम्हाला. इथे तो क्षण सापडला त्याला. उत्तरे सारी मिळाली उखाणे लागले. कळलेलं आहे एकमेकांना. हा क्षण पकडणं हा जो भाग आहे हा त्याच्या कवितेमधला भाग. म्हणजे फार महत्वाचे सूत्र प्रेम कवितेमध्ये इतक्या सूचकतेनं प्रेम व्यक्त करणं. देखील बाबेचा उल्लेख केला त्याच्यातही त्यांनी प्रेम आणि प्रेमाचा परिणाम आणि स्पर्श आणि त्याची शब्दकळा या दृष्टीने कविता फार वेगळी आहे. चोर मी झालो जरासा चोरटी साधीसा. म्हणजे मी चोर झालो पण मी तिलाही चोरटी केलेली आहे हे लक्षात घ्यायचं. देखणी पापे जराशी चोरट्या रात्री गेली. आणि शेवटी ते असं म्हणतात जाणत्या रात्री दरार अडाणीचे रंग होते. अडाणी आणि रंग हे शब्द जर नीट पाहिजे त्याच्यातला एक मुसळेपणा आपल्याला चटकन लक्षात यायला हवा. मी कुणाचा बाप आणि वत्सलाची माया हा प्रेमाचा परिणाम आहे. तर मगाशी राजाच्या कवितेवरच्या प्रभावाचा उल्लेख झाला. प्रभाव नाही का म्हटलं तर प्रभाव नाही. ते अमुक एका कवीची परंपरा आत्ताच्या काळात आहे. तो प्रभाव घेऊन राजा लिहितोय, त्याची शैली घेऊन लिहितोय असं नाही. पण हे त्यांनी जाणीवपूर्वक केलं नाही. पण दुसऱ्या बाजूला माणूस नुसता जाणीवेने चालत नसतो. त्याला नेणीव असते आणि त्या नेणीवेमध्ये त्याच्या काळामध्ये जी लोकप्रिय ऐकलेली गाणी कविता वाचलेल्या असतात त्याचा कुठेतरी प्रभाव येतो आणि ते कुठेतरी क्षणभर आढळून जातो. अशा दोन कविता मला याच्यात दिसल्या. अंधारी रात्र म्हणून एक कविता आहे. तिथे सुरुवात मला पाडगावकरांच्या सगळ्यांना चौघांना देवानंदला पण अंधारी रात्र असं कवितेचं नाव आहे. रात्र अंधाराची रात्र अंधारी 108 बाकी 108 रात्र अंधाराची. तर मी म्हटलं पाडगावकरांची का आठवण आली. रात्र पडे अंधाराची भेट तीत होळी शिरे सांगणे द्यायचे आदोरे लागली. प्रीत तुझी माझी स्मरते अरुण त्या दिसाची वादळाची.
त्या मुळीशी साधर्म्य दाखवणाऱ्या ओळी. म्हणून हा नेहमीचा प्रभाव आहे. आम्ही जाणीवेचा मानत नाही, पण नेहमीच ती घुसलेलं आहे. तसंच पुढे बोरकरांची आठवण होईल अशा 2 ठिकाणच्या 2 कविता मला त्याच्यामध्ये दिसल्या. हा? बोरकरांच्या कविता दिसल्या म्हणजे बोरकरांची आठवण त्या ठिकाणी झाली. उदाहरणार्थ आज दवाखान्यात तुझीच पद्धती ही जी कविता आहे 120 पानांची कविता आहे. नाही यांनी 120 पानावर. आज दवाखान्यात तुझीच पद्धती थरथरली ग पानोपानी तुझ्या मनातील हळवे पक्षी आज उतरले माझ्या. आम्ही पाहिली आकृती खडी म्हणून एक बोरकरांची कविता आहे. तिची आठवण होईल अशी कविता. ती हसता वने उपवने मुसमुसली असं त्यांनी म्हटलं. म्हणजे त्या प्रकारचा एक जो सेन्स येतो तो सेन्स या कवितेमध्ये सुद्धा जाणवतो. त्या अर्थानं नेणेवेतनं आलेले बोरकर एका कवितेमध्ये आपल्याला दिसतात. आणि ओलेती म्हणून एक कविता आहे 107 पानावरची आहे. त्या ओलेती असणाऱ्या ओल्या प्रेयसीला पाहून मनात आलेलं प्रियेचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. ती पुन्हा बोरकरांची आठवण करून देणारी आहे. वर्षे तो ओरले गच्च पोरली गच्च उभी तोऱ्याने वस्त्रांचे भिडले टप कोळी रे गप्प गारवा आहे. बोरकरांची आठवण अशा प्रकारची कविता. म्हणजे हे जाणीवेतून आलेलं नाही, पण नेहमीतून आलेलं आहे. ते लक्षात ठेवायला हवं असं मला वाटतं. नंतर सामाजिक कविता त्यांनी दिलेल्या आहेत, गझलही त्यांनी दिल्या आहेत. आणि गझल ही भटमुक्त आहे. भट म्हणजे सुरेश भट, भटाला वेगळा अर्थ आहे. सुरेश भट या अर्थाने घेतलं तर ती भटमुक्त गझल आहे. याचा लय आहे. आणि म्हणून त्या गझलेचं गाणं होऊ शकलं. पहिल्यांदा जे गाणं गायलं गेलं की त्याचं कारण त्यात येतात. कवितेमधून काय काय सांगावं तर प्रेम कवितेमधून मुरलेलं प्रेम सुद्धा व्यक्त करणारी कविता सदाफुली म्हणून आहे. नजर स्पर्श आणि विरह आणि याच्यातून पुढे मुरलेलं प्रेम अशी कविता सुद्धा त्याच्यात आहे. घसरण नावाची एक कविता आहे. त्या कविता 101 पानावर आहे. 101 पानावर. त्यावेळी कविता 39 आहे. वेगळ्या कारणाने कवितेचा वय सांगतो. त्या ह्याच्यामध्ये प्रेयसीचा पदर घसरल्यानंतर काय काय झालं त्या सगळ्याचं वर्णन केलेलं आहे. आणि हे सगळी वर्णन जी प्रेम कवितेची आहे याच्यात कुठेही अश्लीलतेकडे जाणारा प्रवाह कुठल्याही अर्थाने सूचित होत नाही. हे सगळ्यात महत्वाचे. म्हणजे त्या प्रेमाला ज्या शब्दांच्या हे केलेले आहे महत्व हे सगळं ते कुठेही तुम्हाला वाचू नये बाबा अशा पातळीवर येत नाही. त्याच्या पातळीवरची एकही कविता संग्रहामध्ये जवळपास दिसणार नाही. काही प्रासंगिक कविता आहेत. म्हणजे उदाहरणार्थ इराक युद्ध, कुवेत आणि इराकचं युद्ध सुरू झाल्यानंतर त्याची एक कविता आहे, गळाटा झालेला आहे. पूर्ण पानावरची कविता आहे. ती अशीच प्रवासात केलेली कविता आहे. कानावर बातमी आलेली आहे. आणि आता या युद्धामुळे काय होणार तर युद्धाचा पहिला परिणाम म्हणून गळाटा झालेला आहे. काय होईल या युद्धातून या कल्पनेनं जो गळाटा होतो त्याचं सगळं वर्णन त्या कवितेमध्ये आलेलं आहे. काही कवितांमध्ये पावसाची जी विविध रूपं मी म्हटलं त्याच्यामध्ये पावसाने दिलेल्या वेगवेगळ्या उपमा आपण पाहण्यासारख्या आहे. म्हणजे पाऊस हा माहेरी आलेल्या स्त्रीने माया वाटतो. उन्हात तापलेल्या उन्हामध्ये तो भावडा पाऊस स्पर्श येऊन जातो. पावसाच्या परी शेलाच्या पोळी अशा प्रकारचे शब्द सहजपणे त्याच्यामध्ये येतात. आणि 14 ते 22 हा पावसाच्या कवितेमध्ये जोडले आहेत. ते सगळे विरायटीचा पाऊस आणि त्याची प्रेयसी. इथे त्यांनी गीता दत्त आणि मोनालिसा ही 2 प्रतीक वापरली. आणि त्या गीता दत्ताच्या याच्यात माझा असा तर्क आहे की काही 100% सांगत नाही. ते जे गाणं गीता दत्त त्याच्या माझा गुणगुणत असेल ते आहे मुझे बता दो तू किसके आ गया है. हेच गाणं शक्यता जास्त वाटते. गीता दत्त ते गाजलेलं गाणं. आणि मोनालिसा हे तर निरळ सौंदर्याचं प्रतीक आहे. काही कविता 6 ओळीच्याच आहेत पण त्याच्यात प्रचंड आशय आहे. म्हणजे मराठीत एक गजल नाही असं नाही आहे. जशी बालकवीची औदुंबर कविता 8 ओळीची आहे
पण किती लेखन झालं त्याच्यावर. तसं एक 4-5 ओळींची कविता आहे, त्यात मला वाटते त्या बलात्काराचा एक उल्लेख आहे आणि पातिव्रत्य आणि जे वेश्या यांचे उल्लेख असणारी एक कविता त्याच्यामध्ये आहे. ठीक आहे, आता मला ते पटकन दिसत नाही. पण त्याच्यात पातिव्रत्याचा उल्लेख आहे, म्हणजे नमस्कार पतिव्रतेलाही करावा आणि वेश्यालाही करावा असं म्हणतो. आणि पतिव्रतेवर झालेल्या बलात्काराला जसं बलात्कार म्हणतात तसं वेश्येवर झालेल्या बलात्कारालाही बलात्कार म्हणावं. 6 आवडीची कविता आहे, पण त्यात प्रचंड आशय आहे. कारण माझ्या एक काळ आपल्याकडे असं चर्चा विषय होतं की वेश्येला बलात्काराचं काय रोजच काही ना काही होतं, पण तिलाही स्वतंत्र व्यक्तित्व आहे, तिलाही स्वतंत्र अस्मिता आहे आणि तिच्या मनाविरुद्ध घडलेल्या गोष्टी व्यवसाय म्हणून काही जे काही चालू असते ते असेल, पण तिच्या मनाविरुद्ध घडलेल्या गोष्टीला बलात्कार म्हटला पाहिजे. तर निकष पातिव्रत्य स्त्रियावरच्या बलात्काराला वेगळा आणि वेश्येवरच्या बलात्काराला वेगळा हा लागता कामा नये. आता संदेश देणारी कविता आहे, मोठी कविता आहे, 6 ओळींची आहे, पण त्याच्यामध्ये पुष्कळ असा आशय आहे. अशा अनेक कविता आहेत प्रेमाचे खूप बारीक सारीक मूळ पकडलेले आहेत. सादर म्हणून जी एक कविता आहे कवडलोकांवरची, त्याच्यामध्ये एक भाषिक प्रयोग राजाने केलेला आहे. कडव्याच्या शेवटच्या 2 ओळी पुढच्या कडव्याच्या पहिल्या 2 ओळी होतात अशा प्रकारे त्याच्यामध्ये प्रयोग त्याने केलेला आहे. आणि त्याचा क्रम मात्र उलटा आहे, म्हणजे शेवटची ओळ पहिली येते, पहिली ओळ 2 नंबरला येते अशा प्रकारचा एक 94 बनाव आहे. तेव्हा साधनाने केला, साधनाने डोळा केला केला आहे जीव पुरा अनवेळावा, हे पहिलं कडवं आहे. दुसऱ्या कडव्यात अनवेळावाला आहे जीव पुरा, म्हणजे पहिल्या कडव्याच्या 2 ओळी उलट्या क्रमाने येतात. साधनाच्या डोळी कीर्तीचा तुरा, परत कीर्तीचा तुरा आधी येतो साधनाच्या डोळी. अशा प्रकारचा एक नवा प्रयोग, बाकी कवितेचा प्रयोग झाला, बाकी प्रयोग त्यांनी केला आहे. आणि खूप साध्या साध्या गोष्टी असतात आपल्या सगळ्यांना पाहत. एखाद्या मुलीनं कॉलेजमध्ये असताना हे शक्य होतं, आता आताच्या काळात ते बघा पॉलिटिक्स पाहिलं एखाद्या मुलीचं, तर पॉलिटिक्स पाहिल्यानंतर काय काय येतं मनामध्ये त्याची सुद्धा कविता झालेली आहे त्या अर्थात. किंवा बट, मुलांच्या मुलीच्या केसाची जी बट असते रेखाळकावर, ती बट पाहिल्यावर गजर त्याला सुटलेली आहे. आणि प्रेयसीचं वर्णन तर त्याने अनेक पद्धतीने केलेलं आहे. त्याचे ओळखीचं वर्णन वेगळं आहे. जी प्रेयसी बोलकी नाही, अबोल दिसते बरोबर, त्या अबोल प्रेयसीचं वर्णन सुद्धा त्यांनी फारसे न बोलणाऱ्या प्रियेचे शारीरिक वर्णन, जे बोलके आहे ते, म्हणजे ती ओठाने बोलते, डोळ्याने बोलते, या पद्धतीने तिचं बोलणं समजून घेणं हे जे प्रेमाचे स्वरूप आहे. असे अनेक स्वरूप प्रेमाचे रूप या कवितांमध्ये वेळामध्ये काही सगळं सांगणं शक्य होणार नाही. पण मगाशी मी जे म्हटलं त्याच्यात थोडीशी गोष्टी मला सांगायला आवडेल. एक तर याचं कवितेमध्ये फारसं उपमांचं विश्व नाही, फार मोठ्या प्रमाणात उपमांचा वापर केलेला नाही. अगदी शब्द पटीत आलेले दिसतात. काही वेळेला एखादा संस्कृत शब्द येतो, पण तो कोणा लिहिलेला भाग आहे मध्ये. प्रेम कविता सरळ नाही, कारण जी जी रचना आहे, या कवितेची जी रचना त्यांनी केली, क्रम लावले, त्यांनी स्वतः लावलेली आहे. आणि इतरांचा प्रभाव फारसा नाही, या दृष्टीने कविता स्वतंत्र आहे. गझलही मुक्त आहे म्हणलं. मला आवडलेल्या 2 सगळ्यात चांगल्या कविता साध्या सामाजिक आहे. पूर्व्याश ही एक कविता पहिली त्यांनी, आणि त्याच्यामध्ये शोषणाच्या सगळ्या प्रकाराचं नकळत आलेलं वर्णन, व्यवस्थित आलेलं वर्णन आणि परंपरेने चालत आलेलं साऱ्या गोष्टी याचे सूचन आपोआप होतं. दुसरी कविता आई मोहन, आईवरची कवितेची आपण बघायची पाहिजे. आणि तिसरी कविता 26 जुलै 1919. ही जी कविता आहे त्याला जयप्रकाश नारायणांच्या चळवळीचा संदर्भ आहे, आणीबाणीचा संदर्भ आहे. आणीबाणीनंतर जी नवी स्वप्न घेऊन एक नवीन राजवट जनता पक्षाच्या रूपात अस्तित्वात आली आणि ती कोलॅप्स झाली लगेच 1.5-2 वर्ष.
त्यांनी झालेला अपेक्षाभंग आहे. आणि त्यांनी नुसता अपेक्षाभंग झाला नाही, तर त्यांनी जी पहिली चर्चेचं विश्व होतं संबंध डावाळलं होतो, त्याच्यामध्ये प्रचंड गोंधळ होतो गेलेला आहे. डाव्याचे उजवे झाले, उजव्याचे डावे झाले, नव उजवे नव डावे वगैरे हे शब्द सगळे आले, हे त्या चर्चा विश्वामधनं आलेले शब्द आहेत. आणि त्याच्यामुळे झालेला एक मोठा अपेक्षाभंग जनतेच्या आकाशाचा चोळामोळा सगळा झाला. आणि त्या विमनस्थ स्थितीमध्ये कवी विचारतो देशाला, तुला तुला कणा कसा परत मिळेल, कणा केव्हा काढतील. आता हा प्रश्न तो देशाला विचारतो म्हणजे पुन्हा लोकांनाच विचारतो, आणि लोकांना विचारतो म्हणजे पुन्हा एका अर्थाने स्वतःला विचारतो, कारण आपण त्या समर्थीचे भाग आहोत. अशा अर्थाची ती कविता आहे, ती सामाजिक कविता आहे आणि तिला खूप मोठा आशय आहे. पण ती समकालीन कवी परिस्थितीचा तो एक काय रिस्पॉन्स होतो आपण त्या अर्थानं. अशा प्रकारचा एक रिस्पॉन्स आहे. मी मगाशी असं म्हणालो की हा कविता संग्रह उशिरा आल्यामुळे तोटा काय झाला. कल्पना करा की समजा वय वर्ष 20 ते वय वर्ष 35 पर्यंतच्या कविता त्या काळामध्ये प्रसिद्ध झालेल्या असत्या. आता हे मला सुचले याचं कारण ही समकालीन आहे म्हणून मी एक म्हणतो, नंतर ते इथले लोक असं म्हणतील तसं नाही. का म्हणतो मी, 20 ते 35 या काळामधल्या कवितांचा जर प्रेम कवितांचा संग्रह आला असता तर त्या काळात मी वाचन म्हणून त्याच काळात 20 ते 35 मला त्या कविता वाचताना येणारी अनुभूती आहे त्या काळामध्ये असताना ती मी आज नाही घेऊ. या अर्थानं संग्रह उशिरा येण्याचे तोटे असतात. म्हणून कवी त्या त्या वेळेला संग्रह प्रसिद्ध करावा. तर राजाने गेल्यामुळे त्याच्या बऱ्याच अडचणी होते, त्यांनी सांगितलेल्या काय आहेत, पण त्या अडचणीच्या पलीकडे जाऊन त्याच्या अडचणी त्यांनी सांगितली नाही. मला तुम्हाला सांगतो भाग त्याच्या स्वभावामध्ये हा आग्रहीपणा नाही, ती अर्ज नाही, ती वैचारिक लेखनाची जेवढी आहे तेवढी कविता लिहिली तर आपण लिहिली छापून आली पास आहे. ते जे स्पिरिट लागतात ते आग्रहाचं स्पिरिट आजच्या कवीमध्ये जास्त आहे. आजच्या कवीमध्ये काही संग्रह असे दाखवता येतात त्या कविता नाही, पण कविता संग्रह छापण्याचं स्पिरिट जास्त आहे. हे स्पिरिटच राजामध्ये नाही. आणि त्याच्यामुळे त्यांनी त्याचं हे घेतलं. अडचणी होणे ही गोष्ट कवीच आहे, ते काही नाकारत नाही, पण अडचणीत ते लोक करतच असतात. प्रकाशन त्याही वेळेला मिळालाच असतात, नाही असं नाही. एनिवे आज ही कविता आधी या अर्थाने तो फायदा झालेला आहे असं म्हणायला पाहिजे. पण तोटा हा त्या आस्वादाच्या पातळीवर वाचक या कवितेकडे कसं पाहिजे हे वेगवेगळ्या वयोगटातल्या वाचकांचं वेगवेगळं स्पष्टीकरण त्याच्यामध्ये येईल, हा त्याचा मुख्य भाग आहे. आणि वाचकाचे जसं वय वाढतं तसं समकाळाला हा कवी प्रतिसाद देतो की नाही. 69व्या वर्षाची कविता आहे त्याच्यामध्ये, 69व्या वर्षी केलेली कविता सामाजिक आहे त्या अर्थात. म्हणजे वाढत्या वयानुसार प्रेमाचा एक टप्पा ओलांडल्यानंतर प्रेमाचा गाभा मनामध्ये शिल्लक राहतो, प्रेम मनामध्ये शिल्लक राहतं, त्याच्या आविष्काराचं स्वरूप वयानुसार बदलत जातं आणि त्याच्यामुळे एक सामाजिकतेचा भाग सुरू होतो. त्या सामाजिकतेमध्ये आपल्याला प्रतिसाद द्यावा लागतो. हे सगळ्या कवितांमध्ये दिसतं. म्हणून वयाच्या अंगाने या कविता जर वाचल्या तर कदाचित याचा उलगडा जास्त होईल असं मला स्वतःला वाटलं, म्हणून मी तो सगळा प्रोजेक्ट केला. आणि एकत्रित कविता संग्रह इतक्या उशिरा प्रसिद्ध झाल्यामुळे त्याच्यातून एक सर्वसाधारण विधान ज्याला आपण म्हणतो ते प्रस्थापित होऊ शकत नाही. ही कवितेची एक मर्यादा होती. या कवितेचं विधान काय, आता त्या काळातली श्रेष्ठ कविता असते, त्या काळातली सामाजिक कविता असते, तर त्याची विधान सांगतात. हा विधान प्रस्थापिताच्या संदर्भामध्ये, अन्याय उलट या सगळ्या संदर्भामध्ये. आता या सगळ्या संग्रहामध्ये हे सगळंच एकत्र आलेलं आहे. म्हणजे हा कवी अन्यायाच्या विरोधात आहे, शोषणाच्या विरोधात आहे, स्त्री मुक्तीच्या बाजूला आहे, परंपरेच्या विरोधात आहे. स्त्रिया याच्या मगाशी म्हटल्याप्रमाणे याच्या कवितेची प्रत्येक स्त्री स्वतंत्र आहे, तिचं अस्तित्व स्वतंत्र आहे आणि त्या स्वतंत्र अस्तित्वाचा आदर त्यांनी केलेला आहे. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. पण अशा सगळ्याच कविता एकत्र आल्यानंतर सगळंच कवितेमध्ये आहे आणि त्याच्यामुळे एक ठाम विधानाकडे कविता जाऊ शकत नाही. ही एक मर्यादा आपली मला वाटली. आणि राजाची कविता असल्यामुळे थोडं बोललं पाहिजे स्वतः असं वाटलं, म्हणजे मुद्दा बोलतो, एरवी बोलतो मला माहिती. अशी एक संमिश्र कविता मराठीला राजा दीक्षितांच्यामुळे आणि गडबडकरांच्यामुळे प्रकाशकांमुळे मिळाली. आपण त्या सगळ्यांचे आभारी असलं पाहिजे. आणि राजाने संवादाच्या
श्लोकाच्या शेवटी जे तुकारामाचा एक कोट केलेला आहे की कटकट वाटली पाहिजे अशी बिलकुल कटकट वाटलेली नाही, वटवटही वाटलेली नाही.